हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. ही न्यूज आपण द हिंदूमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केली होती. तर परत हे प्रकरण काय न्यूजमध्ये आले जे की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर 24 एप्रिल 1973ची केशवानंद भारती केस तुम्हाला आठवत असेल. आता ही केशवानंद भारती केस महत्वाची काय हे तुम्हाला सांगतोच. त्याच्या अगोदर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे की हे न्यूजमध्ये का आहे. तर या केसशी संबंधित जे 5 मिनिटाचं जे काही व्हिडिओ वगैरे आहे ते सुप्रीम कोर्टाकडून लॉन्च करण्यात येतंय आणि ते सगळ्या बऱ्यापैकी 10 लँग्वेजमध्ये ते पब्लिश केले जाणार आहे. त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज सुद्धा आहे, बंगाली आहे, आसामी आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, गुजराती आहे, ओडिया आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे, हिंदी आहे. अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये ते खरं तर पब्लिश केले जाणार आहे. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली ही केशवानंद भारती केस महत्वाचे का आहे हो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते समजावून सांगण्याच्या अगोदर 15 दिवसाचा 1-on-1 व्हर्च्युअल मेंटरशिप प्रोग्राम सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना याला ऍडमिशन घ्यायचं ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फॉर्म भरून याच्यासाठी नाव नोंदणी करू शकताय. याची अट एवढीच आहे की पहिल्यांदा तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे फिक्स केलं जाईल. जर ऍडमिशन मिळत असेल तर या कोर्सची फी 1000 रुपये आहे. ती फी भरून तुम्ही याच्यासाठी फायनल तुमचं ऍडमिशन करू शकताय. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, काय समजावून सांगायचं या 15 दिवसामध्ये, या 15 दिवसामध्ये असं काय होणार आहे, तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे. तर इथं सर्रास आपण बघतोय की 100% विद्यार्थ्यांनी जर अप्लाय केलं तर त्याच्यातले पास किती होत आहेत, 0.1% विद्यार्थी फक्त पास होत आहेत. म्हणजे फेल किती होत आहेत, 99.99% विद्यार्थी फेल होत आहेत. मग नेमकं हे जे 99.99% विद्यार्थी आणि 0.1% विद्यार्थी याचा जे काही बाउंड्री लाईन आहे यांची, ही नेमकी लाईन क्रॉस करण्यासारखं काय करावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्या सिलेबसवरती कमांड आहे का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हाताळायचे कसे, ही स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे का, ती पद्धत आपली बरोबर आहे का चुकीची आहे, नेमकं आपलं कुठं चुकतं हे आपल्याला समजत नाहीये. मग ते कसं समजण्यासाठी स्वतःमध्ये समज डेव्हलप करायची असते. ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. आणि हा काही सामूहिक क्लास नाहीये, हा रोज 40 ते 50 मिनिट त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन वैयक्तिक केलं जाणार आहे व्हर्च्युअल बेसिसवरती. आणि मग मार्केट जेवढं वाढत चाललेलं आहे तेवढं ते बिनडोक पण होत चाललेलं आहे. मग मार्केटच्या जाळ्यामध्येच आपले 1-2 वर्ष निघून जातात, आपल्याला समजत नाही, त्याच्यातच आपण भटकत राहतो. मग ते सुद्धा विद्यार्थ्यासोबत घडू नये हा उद्देश या कोर्सचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्यासाठी महत्वाचं आहे, उपयोगाचं ठरेल, तर तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. असं आपल्या मेन डिस्कशनला सुरुवात करूया. केशवानंद भारती केस महत्वाचे आपल्यासाठी का हे लक्षात घ्या. 2 कारणामुळे महत्वाचे. पहिलं तर त्या जजमेंटमध्ये जजमेंट जे सुप्रीम कोर्टानं पास केलं त्याच्यामुळे ते महत्वाचे. हा पहिला पॉईंट आपला असू शकतो. आणि दुसरा पॉईंट काय, इतिहासात एवढी मोठी बेंच कधीच गठीत झाली नव्हती. एवढी मोठी बेंच या केससाठी गठीत झाली होती. आणि त्याच्यातली जजची संख्या किती होती, तर 13 जज याच्यामध्ये खरं तर जजमेंट पास करण्यासाठी, म्हणजे ती 13 जजची बेंच होती. आणि एवढी बेंच इतिहासामध्ये कधीच गठीत झाली नाही आणि खूप कमी शक्यता की भविष्यामध्ये सुद्धा एवढी मोठी बेंच गठीत केली जाईल. त्यामुळं ही केस सगळ्यात जास्त महत्वाची आहे. याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्यासाठी आणखी जास्त महत्वाचा आहे. पहिला पॉईंट कोणता आहे, की याच्यामध्ये असं काय जजमेंट पास केले की एवढी ते आपल्यासाठी महत्वाचे आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कोणत्याही पद्धतीची अमेंडमेंट करून तुम्ही भारतीय राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही. भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना बदलू शकत नाही. आता ऑब्व्हियसली म्हणजे मूलभूत रचनेची काही डेफिनेशन सुप्रीम कोर्टाने केलेली नाहीये, परंतु ज्या गोष्टी मूलभूत भारतीय राज्यघटनेच्या आपल्याला वाटतायत त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, हे सुप्रीम कोर्टानं डिक्लेअर या केसच्या अंतर्गत केलं होतं. त्यामुळे आपण अनेक वेळा काय म्हणतो की भारतीय राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट केली, घटना दुरुस्ती वगैरे केली, बेसिक स्ट्रक्चरमध्ये दुरुस्ती करू शकत नाही, ती बदलू शकत नाही, हे क्लिअर सुप्रीम कोर्टानं या 1973च्या केसमध्ये सांगितलं होतं. आता त्यावेळेसचे ते जे काही हालात होते ते त्या पद्धतीचे होते. इंदिरा गांधींचा इरा वगैरे तुम्हाला आठवत असेल कशा पद्धतीनं इमर्जन्सीचा वगैरे वापर केला जात होता. आणि मग हे सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये जाहीर केल्यामुळं, क्लिअर केल्यामुळं ही केस महत्वाची मानली जाते. मग आता आपले फंडामेंटल राईट्स असू द्या, बाकी सगळ्या गोष्टी असू द्या, या खरं तर बेसिक स्ट्रक्चरच मानल्या जातात भारतीय राज्यघटनेच्या. मग हे कोण बदलू शकत नाही, पार्लमेंटरी सिस्टम असू द्या आपली, हे कोण बदलू शकत नाही. आणि हे कशामुळे शक्य झालं, तर हे या जजमेंटमुळे शक्य झालं. नसेल तर परत पुतीन सारखा कोण तर आला असता आणि सगळी घटनाच बदलून टाकली असती आणि स्वतःचं टेन्युअर 20 वर्षासाठी कंपल्सरी केलं असतं. पण हे अशा पद्धतीचे जजमेंट जे असतात, जे माइलस्टोन मानले जातात इतिहासामध्ये, ते जजमेंट म्हणून केशवानंद भारती जजमेंटकडे बघितलं जातं, केसकडे बघितलं जातं.
त्यामुळे आपल्याला ही केशवानंद भारती केस जी आहे ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन पहिल्यांदा सांगितली गेली. भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचनेचे महत्व जे काय ते पहिल्यांदा सांगितलं गेलं, रिअलाइज लोकांना केलं गेलं. त्यामुळे ही केशवानंद भारती केस 1973 जी आहे ती आपण कधीच विसरता कामा नये. आणि आपल्याला जजमेंट कशासाठी उपयोगाचे असतात तर जजमेंट तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी उपयोगाचे असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळी तथ्यात्मक इन्फॉर्मेशन ज्यावेळेस देतात त्यावेळेस जर तुम्ही त्याला जजमेंटचा आधार सुप्रीम कोर्टाचे देत असाल तर ते सगळ्यात जास्त इम्प्रेसिव्ह ठरतं, सगळ्यात जास्त मार्क्स मिळवणार ठरतं. त्यामुळे हे जे काही जजमेंट्स आहेत, मग केशवानंद भारती असू द्या, गोलकनाथ केस असू द्या, किंवा आत्ताच्या 2017ची KS पुट्टास्वामी केस असू द्या, ज्याच्यामध्ये प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे लोकांचा असं सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून. अशा जे काही महत्त्वाचे जजमेंट्स आहेत त्याची एक लिस्टच आपल्याकडे असायला पाहिजे, जेणेकरून त्याचा वेळोवेळी आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये उपयोग करता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. असो या लेक्चरचा उद्देश हा होता की तुम्हाला केशवानंद भारती केस जी आहे ती न्यूजमध्ये आहे म्हणून समजावून सांगणं. आपला आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो टेलिग्राम ग्रुप आन्सर रायटिंगसाठीच फॉर्म केला आहे. टोटल विद्यार्थ्यांसाठी तो फ्री आहे. तुम्ही तिथे आन्सर रायटिंग करू शकताय, सराव करू शकता. मी स्वतः प्रत्येक आन्सर रायटिंगला फीडबॅक देतोय आणि तिथं जे क्वेश्चन पोस्ट केले जात आहेत ते द हिंदूमध्ये आपण जे काय डिस्कस करतोय त्या आधारावरती केले जात आहेत, जेणेकरून लिहिण्याच्या अगोदर तुमच्याकडे त्याचं नॉलेज सुद्धा असायला पाहिजे. सगळे विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही लिहित असू द्या किंवा मराठी मीडियममध्ये लिहित असू द्या, दोन्ही प्रकारचे विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. सो असो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. आशा करतोय चांगल्या पद्धतीनं हा जो मुद्दा आहे तुम्हाला मी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. दुसरं माझ्याकडे कोणतंही साधन नाहीये. त्यामुळं माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचं ठरू शकते तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.